दुजाभाव न करता उदगीर शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करावे, बहुजन विकास अभियानाची मागणी. उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून पादचारी तसेच वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास अभियानाने नगरपालिकेकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी म्हणाले की अतिक्रमण हटवताना प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कारवाई होत असताना अनेक ठिकाणी अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सर्वांवर समान आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच गर्दीच्या रस्त्यावर फेरीवाले, दुकानाचे वाढवलेले शेड तसेच अनधिकृत बांधकाम यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. बहुजन विकास अभियानाने नगरपालिकेला इशारा दिला आहे की लवकरात लवकर सर्व अतिक्रमणावर निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनीही प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमण हटवावेत अशी मागणी केली आहे. शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज असल्याचे मत अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. उदगीरमध्ये कालपासून नगरपालिकेनं अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे. तहसीलचा परिसर असेल, नगरपालिकेचा समोरचा परिसर असेल, पोलीस स्टेशनसमोरचा परिसर असेल, हे सर्व साफसूफ करण्यात आलं आहे. मात्र म्हणजे मुख्याधिकाऱ्याला विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाकीर हुसेन चौकापर्यंत पूर्ण जे रस्त्यावर बसले आहेत सर्व रस्त्यावरच्या लोकांना काढण्यात यावं. गोरगरिबावर अन्याय करून चालणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहे दाखवून द्या. सर्वांचे काढा. रस्त्यावर फरशा टाकलेत, रस्त्यावर सळं आहेत, रस्त्यावर दुकान थाटलेत, हे सर्व काही प्रकार त्या जयजवान चौकापासून झाकीर हुसेन चौकापर्यंत आहे. मग सर्वांचं अतिक्रमण काढा. मोठमोठे अतिक्रमण मोठमोठे बंगले बांधलेत, इमारती बांधल्यात, त्या अतिक्रमणामध्ये आहेत. अशा इमारती तोडण्यात याव्यात. सर्वांना कायदा समान दाखवून द्यावं. निव्वळ गोरगरीबच्या हातावर त्याचं पीठ आहे अशा कारवाई चालणार नाही. ही अतिक्रमणाची कारवाई अत्यंत अभिनंदनीय आहे, कारण ही कारवाई झालीच पाहिजे. लोकांना रस्त्याने चालता येत नाही, वाहने घेऊन जाता येत नाही, ट्रॅफिकमध्ये अर्धा तास थांबावं लागतंय. हे सर्व अत्यंत आवश्यक आहे. मात्र हे करता असताना नगरपालिकेने दुजाभाव न करता सर्वांना समान आणि पुरेसे 4 दिवसांनी येणे मागल्या आणि पुन्हा करण्यात टाकल्या असं न होता ही मोहीम कायमस्वरूपी चालू ठेवून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाकीर हुसेनच्या चौकापर्यंत सर्व मोहीम हाती घेऊन सर्व काही साफ करण्यात यावं. फुटपाथवर साफ करण्यात यावं, आजूबाजू साफ करण्यात यावं. लोकांना खुला श्वास घेण्यासाठी रस्त्याने तरी किमान त्यांना चालता यावं ही भूमिका नगरपालिकेने घ्यावी ही त्यांना विनंती करतो. जय हिंद.